चंद्रयान-3 भारताचे एक असे महत्त्वाकांक्षी मिशन मित्रांनो, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझे जुने मेंबर्स असणार तर तुम्हाला कल्पना असणार की मी युरोपमधील पोलंड या देशामध्ये राहतो. आणि माझ्या कंपनीमध्ये मित्रांनो जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, रशिया, युक्रेन या सर्व युरोपियन कंट्रीजमधले जे लोक आहेत ते कामाला आहे. आणि मागच्या काही दिवसापासून मित्रांनो आमच्यामध्ये जो डिस्कशन चालू आहे ते चालू आहे मित्रांनो चंद्रयान-3 आणि भारताची होत असलेली प्रगती सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये. सो पूर्वी मित्रांनो भारताची जी ओळख होती हे बाकी युरोपियन कंट्रीजमध्ये ती अशी होती मित्रांनो की भारत हा अतिशय गरीब देश आहे आणि ती ओळख मित्रांनो कुठेतरी आता गायब होत आहे. आणि भारताची एक नवीन ओळख होत आहे मित्रांनो, ती म्हणजे की भारतातले लोक हे अतिशय हुशार आहेत, भारतातले वैज्ञानिक हे अतिशय हुशार आहेत. आणि ऑब्व्हियसली मित्रांनो आतापर्यंत चंद्रावर फक्त 3 देश गेलेले आहे, चायना, रशिया आणि USA. आणि आज आपण चौथा असा देश होणार आहोत 23 तारखेला जो आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहोत. आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा आपला एकमेव देश राहणार आहे मित्रांनो जगातला. 4 वर्ष पहिले मित्रांनो चंद्रयान-2 हे मिशन आपण लॉन्च केले होते आणि दुर्दैवाने हे मिशन पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाही. या मिशनच्या चुकांमधून शिकवणूक घेऊन आपल्या वैज्ञानिकांनी 4 वर्ष कठोर परिश्रम केले मित्रांनो. आणि या मिशनला मित्रांनो खूप वेळा टेस्ट करून पूर्णपणे खात्री झाल्यानंतरच या वैज्ञानिकांनी काय केलं, याला लॉन्च केलं मित्रांनो 4 वर्षानंतर. आपण आशा करू मित्रांनो 2 दिवसानंतर भारत एक नवीन इतिहास रचणार आहे. सो मित्रांनो जसं हे मिशन खूप वेळा टेस्ट केल्यानंतरच काय झालं आपल्या वैज्ञानिकांनी लॉन्च केलं, त्याच प्रकारे मित्रांनो ऑप्शन सेलिंगची एक स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, जी माझी सर्वात फेवरेट स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. ही स्ट्रॅटेजी राहते मित्रांनो, ही मार्केटच्या अलग अलग कंडिशनमध्ये घेतो मी इंट्राडेमध्ये पण घेतो, याला विकलीमध्ये पण घेतो, मंथलीमध्ये पण घेतो आणि लॉंग टर्मच्या ऑप्शनमध्ये पण घेतो मित्रांनो. आणि या स्ट्रॅटेजीला मी खूप वेळा बॅकटेस्ट केलं मित्रांनो. आणि खूप वेळा बॅकटेस्ट केल्यानंतर मित्रांनो एक अशी परफेक्ट कंडिशन मला सापडलेली आहे, एक असा परफेक्ट टाईम सापडलेला आहे की या टाईमला जर ही स्ट्रॅटेजी घेतली ना मित्रांनो तर आपल्याला होते मॅक्झिमम प्रॉफिट. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच टायमिंग ही स्ट्रॅटेजीज आपण डिस्कस करणार आहोत. फक्त मित्रांनो डिस्कशन नाही करणार आहोत, आपण या स्ट्रॅटेजीला करणार आहोत बॅक टेस्ट. आणि बॅक टेस्ट करून मी तुम्हाला दाखवणार आहोत ही स्ट्रॅटेजी किती सक्सेसफुल होते. सो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार इन केस जर वर्स्ट केसमध्ये जर ही स्ट्रॅटेजी आपल्या ऑपोजिट गेली तर आपण कमीत कमी लॉसमध्ये आपण बाहेर कसं पडायचं. सो मित्रांनो व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्हाला पण एक भारतीय असल्याचा अभिमान असणार तर कमेंटमध्ये मित्रांनो जय हिंद लिहा, जय हिंद लिहा आपल्या चंद्रयान-3 या मिशनच्या यशाकरिता. सो चला मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आणि हिचं बेस्ट टायमिंग आपण डिस्कस करूया ऑप्स्ट्रा या वेबसाईटला. सो मित्रांनो ऑप्स्ट्रा या वेबसाईटला आपण आलेलो आहोत आणि इथे जाऊया आपण मित्रांनो ऑप्शन्स आणि ऑप्शन सिम्युलेटरमध्ये. ऑप्शन सिम्युलेटरमध्ये मित्रांनो आपण आपली जी स्ट्रॅटेजी असते त्याला बॅकटेस्ट करतो. सो मित्रांनो आता तुम्ही म्हणणार की ही स्ट्रॅटेजी कुठली आहे. सो मित्रांनो ही दुसरी तिसरी स्ट्रॅटेजी नसून याला म्हणतो आपण स्ट्रॅडल. आणि तुम्ही जर माझे जुने व्हिडिओज बघितलेस ना तर या स्ट्रॅडल या स्ट्रॅटेजीवर मी भरपूर सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहे. सो मित्रांनो या सर्व व्हिडिओज मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही स्ट्रॅटेजी समजायला आणखी सोपं होणार. सो मित्रांनो आता ही झाली स्ट्रॅटेजी तर आपण डिस्कस केली की ही स्ट्रॅडल आहे. आता ही स्ट्रॅडलचं सर्वात बेस्ट टायमिंग काय आहे. सो मित्रांनो तुम्हाला जर माहीत असणार ही स्ट्रॅडल जी स्ट्रॅटेजी आहे ही विगा निगेटिव्ह स्ट्रॅटेजी असते. ही स्ट्रॅटेजी आपल्याला सर्वात जास्त प्रॉफिट तेव्हाच देते जेव्हा IV सर्वात जास्त असताना या स्ट्रॅटेजीला आपण घेतो. सो याचं एक खासियत असे आहे मित्रांनो या स्ट्रॅटेजीचं की ही स्ट्रॅटेजी घेतल्यानंतर आपल्याला काय लागते की IV ही ड्रॉप व्हायला पाहिजे. सो डेफिनेटली मित्रांनो ही स्ट्रॅटेजी जेव्हा IV सर्वात जास्त असणार तेव्हा जर आपण ही घेतली तर आपल्याला याच्यापासून होते मॅक्झिमम प्रॉफिट. आता तुम्ही प्रश्न करसान की IV सर्वात जास्त कधी राहते. सो मित्रांनो IV सर्वात जास्त तेव्हाच राहते जेव्हा कुठला तरी मार्केटमध्ये एखादा मोठा इव्हेंट राहतो. आता मोठे इव्हेंट्स मित्रांनो वर्षभरात कधी पण येऊ शकतात, पण काही ठराविक इव्हेंट असतात मित्रांनो जे वर्षातून ठरलेलेच असतात. आणि त्याचपैकी एक इव्हेंट आहे मित्रांनो बजेट डे. सो बजेट डे असते मित्रांनो आपला 1 फेब्रुवारीला. आणि मित्रांनो 1 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा दिवस ही स्ट्रॅटेजी घेण्याचा सर्वात बेस्ट टायमिंग आहे मित्रांनो. आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो ही 1 फेब्रुवारीसाठी मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार. आता तुम्हाला बेस्ट टायमिंग तर माहीत पडला मित्रांनो आणि स्ट्रॅटेजी पण माहीत पडली, पण मित्रांनो ही स्ट्रॅटेजी मग आता 1 फेब्रुवारीला विकलीसाठी घ्यायची की मंथलीसाठी घ्यायची. सो मित्रांनो याच्यासाठी कॅच असा आहे की ही स्ट्रॅटेजी 1 फेब्रुवारीला जर तुम्ही घेणार जेव्हा सर्वात जास्त IV राहणार तेव्हा ही स्ट्रॅटेजी सर्वात जास्त प्रॉफिट तेव्हा देते जेव्हा ही स्ट्रॅटेजी तुम्ही लॉंग टर्म ऑप्शनसाठी घेता. लॉंग टर्म ऑप्शन म्हणजे काय की फेब्रुवारीमध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्हाला विकलीमध्ये किंवा मंथलीमध्ये घ्यायची नाही आहे, तर तुम्हाला एक्सपायरी जी सिलेक्ट करायची आहे ती कमीत कमी 3 ते 6 महिन्या पुढची एक्सपायरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. सो मित्रांनो इथे मी तुम्हाला बॅक टेस्ट करताना जून महिन्याचा डेटा दाखवणार आहोत, जून महिन्याची एक्सपायरी सिलेक्ट करणार आहोत. आणि मित्रांनो 1 फेब्रुवारीला मी ही स्ट्रॅटेजी ॲक्च्युअलमध्ये घेतली होती. सो मित्रांनो ज्या क्वांटिटीमध्ये मी स्ट्रॅटेजी घेतली होती 1 फेब्रुवारीला आणि जी एक्सपायरी मी सिलेक्ट केली होती तीच इथे मी बॅक टेस्ट करून दाखवणार आहोत. आणि ही स्ट्रॅटेजी मित्रांनो तुम्ही
जूनमध्ये जूनच्या एक्सपायरीसाठी पण घेऊ शकता, ऑक्टोबरच्या एक्सपायरीसाठी पण घेऊ शकता, इव्हन डिसेंबरच्या एक्सपायरीसाठी सुद्धा घेऊ शकता. जेवढ्या दूरची एक्सपायरी राहणार तेवढंच जास्त तुम्हाला काय होणार, प्रॉफिट होणार. सो मित्रांनो, या सिम्युलेटरमध्ये मी काय करणार आहोत, आता एक्सपायरी जी सिलेक्ट करणार आहोत ते जवळपास मी सिलेक्ट करणार आहोत 28 जूनची. आणि याची स्टार्ट डेट आहे ना मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की बजेट डे कधी असते मित्रांनो, आपला 1 फेब्रुवारीला. सो 1 फेब्रुवारी इथं मी डेट सिलेक्ट केलेली आहे मित्रांनो. आणि ही जी स्ट्रॅटेजीचं एंड डेट आहे ते जवळपास 28 जून. सो 28 जूनच्या एक्सपायरीपर्यंत आपण काय करणार आहोत, या स्ट्रॅटेजीला बॅक टेस्ट करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, आपल्याला 28 जूनपर्यंत वाट बघायची गरजच नाही आहे. 15 ते 20 दिवसामध्येच काय होणार, आपल्याला या स्ट्रॅटेजीमधून काय होणार, मॅक्झिमम प्रॉफिट येणार. सो मित्रांनो, 1 फेब्रुवारीला निफ्टी ट्रेड कुठं करत होती मित्रांनो, जवळपास 17,800 आपण राऊंड फिगर पकडूया. सो 17,800ला निफ्टी 1 फेब्रुवारीला ट्रेड करत होती सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन होताच. सो आपण ही जी स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे, स्ट्रॅडलमध्ये आपण करतो काय मित्रांनो, स्ट्रॅडलमध्ये काय करतो आपण, एका स्ट्राईक प्राईसचा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन काय करतो आपण, सेल करतो. सो मित्रांनो, जेव्हा तुम्ही दूरची एक्सपायरी सिलेक्ट करता, लॉंग टर्मच्या एक्सपायरी जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला लिक्विडिटी भेटत नाही. तुम्हाला जे एक्सपायरी सिलेक्ट करायला लागतात त्या राऊंड फिगरमध्ये सिलेक्ट करावं लागतात. जसं जर तुम्ही इथे बघितलं तर जून महिन्याची एक्सपायरीचा जो डेटा मला येत आहे तो राऊंड फिगरमध्ये येत आहे. माझ्याकडे जे स्ट्राईक प्राईस अवेलेबल आहे त्या 15,000, 16,000, 17,000, 18,000, 19,000, 20,000 आणि 21,000. सो जे आपल्याला एक्सपायरी जे स्ट्राईक प्राईस असतात जसे की 17,200, 18,200 ह्या स्ट्राईक प्राईस तुम्हाला कदाचित दिसणार नाही. लिक्विडिटी ही राऊंड फिगरलाच राहते. सो आपण प्रयत्न काय करतो मित्रांनो, की जिथे मार्केट आहे त्याच्या जवळची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो. मार्केट कुठं होतं मित्रांनो, 17,800. तर याच्या जवळची जी स्ट्राईक प्राईस आहे ती होती मित्रांनो 18,000. आणि जून महिन्याची जी एक्सपायरी आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, एक स्ट्रॅडल करणार आहोत. आणि ती स्ट्रॅडल आहे मित्रांनो आपण डिसाईड केलेली आहे 18,000ची. आणि 1 फेब्रुवारीला मित्रांनो ही ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी मी घेतली होती, 18,000ची स्ट्रॅडल मी बनवली होती. ही जी स्ट्रॅटेजी होती मित्रांनो जवळपास मी 8 लॉटमध्ये घेतली होती. सो इथे तुमच्यासमोर मी काय करणार आहोत, या स्ट्रॅटेजीमधला 8 लॉटमध्ये इथे इम्प्लिमेंट करणार आहोत. सो 18,000चा कॉल ऑप्शन मी काय केलेला आहे, एक ॲड करतो मित्रांनो. ओके, अँड ॲट द सेम टाईम आपण काय करूया, 18,000चा एक पुट ऑप्शन आपण काय करूया, सेल करूया. 18,000चा पुट ऑप्शन आपण इथे सेल करूया 8 लॉट. सो मित्रांनो, इथे काय केलेलं आहे आपण, 18,000चा कॉल ऑप्शन आणि 18,000चा पुट ऑप्शन आपण काय केलेलं आहे, दोन्ही सेल केलेलं आहे. किती, 1 फेब्रुवारीला 9:16 जेव्हा मार्केट होतं जवळपास 17,800च्या जवळपास, तेव्हा आपण काय केलं होतं, 17,800चा एक कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन आपण काय केला होता, सेल केला होता. सो मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघा मॅक्झिमम प्रॉफिट जे होऊ शकते ते मला किती होऊ शकते, 5,12,000चं. पण तुम्ही जर माझे जुने व्हिडिओज बघितले असणार तर आपण कधीही हे मॅक्झिमम प्रॉफिट बुक करत नाही. आपलं टार्गेट काय असतं मित्रांनो, हे जे मॅक्झिमम प्रॉफिट आहे याच्या 50% जरी आपल्याला प्रॉफिट मिळालं तर ते राहते मित्रांनो आपलं टार्गेट. सो 5,12,000 हे आपलं मॅक्झिमम प्रॉफिट आहे मित्रांनो. सो आपण 2.5 लाख जे आले तर या स्ट्रॅटेजीमधून काय करूया, एक्झिट करूया. आणि मित्रांनो, जवळपास मी 2.5 लाखाचंच प्रॉफिट या स्ट्रॅटेजीमधून बुक केलं होतं. तर आता हे तुम्हाला बॅक टेस्ट करून दाखवतो की आणि 2.5 लाख बघूया की मला हे किती दिवसामध्ये आले होते. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, हे 1 फेब्रुवारीला आपण स्टार्ट करत आहोत, 28 जूनपर्यंतची हे एक्सपायरी आहे. सो मित्रांनो, मी तुम्हाला आता फास्टमध्ये एक दिवस समोर घेऊन दाखवतो की ही स्ट्रॅटेजी आपल्याला कसं प्रॉफिट देत आहे. आणि ही ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी होती मित्रांनो. इथे दाखवताना मी तुम्हाला बॅक टेस्ट करून दाखवता, पण ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी ही माझी रनिंग होती. सो मित्रांनो, चला आपण याला एक दिवस समोर घेऊया. सो 2 फेब्रुवारी, आणि जसं 2 फेब्रुवारीला आपण गेलो मित्रांनो तसंच पहिल्याच दिवशी मित्रांनो मला जी ही स्ट्रॅटेजी घेतली ती ह्या स्ट्रॅटेजीनं जवळपास 10,000चा लॉस दिला होता. सो जस्ट तुम्ही विचार करा मित्रांनो, एक स्ट्रॅटेजी तुम्ही घेता आणि दुसऱ्याच दिवशी त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला 10,000चं नुकसान होते. तर हे मेंटली तुम्हाला वीक करायसाठी सफिशियंट आहे मित्रांनो. पण जसं मला माहीत होतं की हे लॉंग टर्मची स्ट्रॅटेजी आहे आणि हे आज नाही तर उद्या मला चांगलं प्रॉफिट देणार जिथं आय व्ही ड्रॉप होणार. झालं आहे का मित्रांनो, 2 फेब्रुवारीला आय व्ही ड्रॉप नव्हता, आय व्ही वाढली होती. आणि तुम्ही बघा मार्केट पण आहे ना 17,800वरून जवळपास 17,500ला पडलं होतं. जवळपास 300 पॉईंटनी निफ्टी काय झाली होती त्या दिवशी, गॅप डाऊन झाली होती. आणि त्याच कारणामुळे काय झालं होतं मित्रांनो की पहिल्याच दिवशी या स्ट्रॅटेजी मला 10,000चा लॉस दिला. सो आपण मित्रांनो, हे तर सुरुवात आहे मित्रांनो, याला आणखी एक दिवस समोर करूया. आणि जसं मी 3 फेब्रुवारीला गेलो मित्रांनो, तर तुम्ही बघा 10,000चं नुकसान हे 22,000च्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालं. 23,000चं प्रॉफिट जवळपास मला किती तारखेला भेटलं मित्रांनो, 3 तारखेला. सो ही स्ट्रॅटेजी घेऊन फक्त मला 2 दिवस झाले होते. 2 दिवसामध्ये मला जवळपास 23,000चं प्रॉफिट या स्ट्रॅटेजीने दिलं होतं. आणि तुम्ही बघा
मार्केट काय झालं होतं, रिकवर झालं होतं. 3 फेब्रुवारीला काय झालं होतं, मार्केट पुन्हा रिकवर झालं होतं. 17,720ला आलं होतं. आपण ही स्ट्रॅटेजी कुठं घेतली मित्रांनो, 17,800ला असताना. एक दिवस अगोदर काय झालं होतं की निफ्टी पडली होती 300 पॉईंटनी. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती रिकवर झाली. रिकवर होतच मित्रांनो आपलं जे प्रॉफिट आहे, हे प्रॉफिट पण बघा तुम्ही डायरेक्टली 10,000च्या लॉसवरून डायरेक्टली 23,000च्या प्रॉफिटमध्ये आलं. सो चला मित्रांनो, आपण फास्टमध्ये एक एक दिवस समोर करूया आणि आपण बघूया की आपल्या स्ट्रॅटेजी आपल्याला कसं प्रॉफिट देते. सो मित्रांनो, इथे बघा जो 6 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीला माझा प्रॉफिट झाला होता 25,000. ओके. त्याच्यानंतर 7 फेब्रुवारीला 34,000चं प्रॉफिट. अँड इन 8 फेब्रुवारीला 45,000चं प्रॉफिट. सो मित्रांनो, आणखी याची आपण टेस्ट करत राहूया, एक एक दिवस याला समोर घेऊया. सो आपण आलेला 10 फेब्रुवारीला मित्रांनो जवळपास 50,000चं प्रॉफिट. मार्केट कुठं आहे, 17,826ला. सो 10 दिवसामध्ये मार्केट मित्रांनो जिथे होतं तिथेच आलं. सो त्याच कारणामुळे काय झालं मित्रांनो, मॅक्झिमम प्रॉफिट मला 10 दिवसामध्ये या स्ट्रॅटेजीने दिला 50,000. का, मार्केटची मुवमेंटच झाली नाही. या 10 दिवसामध्ये मार्केट जिथे होतं तिथेच राहिलं मित्रांनो. म्हणजे 300 पॉईंटचा ड्रॉप होता, त्याच्यानंतर रिकवर झाला आणि पुन्हा जिथे आपण ही स्ट्रॅटेजी स्टार्ट केली होती त्याच पॉईंटला येऊन काय झालं, ते 9 फेब्रुवारीला आलं होतं मित्रांनो. सो त्याच कारणामुळे आपल्याला 50,000चं प्रॉफिट 9 फेब्रुवारीपर्यंतच आलं होतं. सो याला आणखी मी समोर करत आहे मित्रांनो, 10 फेब्रुवारी 51,000 रुपयाचं प्रॉफिट. मार्केट तुम्ही बघून घ्या मित्रांनो, मार्केट कुठं आहे, 17,856ला. सो याला आणखी एक दिवस समोर करूया मित्रांनो. एक दिवस समोर केल्यानंतर जवळपास 70,000चं प्रॉफिट. ओके. इथे 70,000चं प्रॉफिट आलेला 14 फेब्रुवारीला. ते 15 फेब्रुवारीला मित्रांनो 78,000चा प्रॉफिट. जस्ट विचार करा, एका महिन्याच्या आत म्हणजे 15 दिवसाच्या आत जवळपास 80,000चं प्रॉफिट या स्ट्रॅटेजीने मला ॲक्च्युअलमध्ये दिलं होतं. आणि ही स्ट्रॅटेजी माझी चालूच होती मित्रांनो. सो 16 फेब्रुवारी जवळपास 18,000ला मार्केट आलं मित्रांनो. आणि आपलं जे प्रॉफिट आहे 68,000पर्यंत, 69,000 आपल्याला दिसत आहे. आणखी 17 फेब्रुवारीला 86,000. ओके. त्याच्यानंतर 20 फेब्रुवारी मित्रांनो जवळपास 89,000 रुपयाचं प्रॉफिट. आणि मार्केट कुठं आहे, 17,953. सो या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं मित्रांनो, जेव्हा झिकझॅक मुवमेंट होतात, जेव्हा मार्केटमध्ये अशा झिकझॅक मुवमेंट होतात, तेव्हा ही स्ट्रॅटेजी आहे ना आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट देते. आणि या पिरियडमध्ये पण काय झालं मित्रांनो, या स्ट्रॅटेजीसोबत हेच झालं की झिकझॅक मोशन्स आपल्याला पाहायला भेटल्या. तर आणखी याला मी समोर करतो मित्रांनो, 21 फेब्रुवारीला जवळपास 95,000 रुपयाचं प्रॉफिट. आणि 22 फेब्रुवारी 1,12,000चं प्रॉफिट. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझा एखादा जुना व्हिडिओ बघसाल, त्याच्यामध्ये मी अपलोड केलेला आहे की 15 दिवसामध्येच 1,15,000 1 लाखाचं प्रॉफिट. हा ॲक्च्युअली व्हिडिओ मी यूट्यूबला पोस्ट केला होता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार. आणि त्याच्यामध्ये मी ॲक्च्युअली हा जो व्हिडिओ होता मित्रांनो जवळपास 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीच्या आसपासच मी रेकॉर्ड केला होता, ज्याच्यात मला 15 ते 20 दिवसामध्येच काय झालं होतं, जवळपास 1 लाखाचं प्रॉफिट झालं होतं. आणि याचा व्हिडिओ पण मी बनवला होता. हा तर मी तुम्हाला बॅक टेस्ट करत आहो. ॲक्च्युअल व्हिडिओ बघायचं असणार तर मित्रांनो मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो तुम्हाला. सो 22 फेब्रुवारीला जवळपास आपलं किती प्रॉफिट चालू होतं मित्रांनो, 1,12,000चं. ओके. आपलं टार्गेट किती आहे मित्रांनो, 2.5 लाखाचं. सो 95,000. पुन्हा मार्केट काय झालं, पुन्हा क्रॅश झालं मित्रांनो. बघा 17,580वर आलं. 17,580ला आल्यावर सुद्धा मित्रांनो, जिथे आपल्याला सुरुवातीला 10,000चा लॉस झाला होता दुसऱ्याच दिवशी स्ट्रॅटेजी घेतल्यावर, जेव्हा मार्केट 17,500ला आलं होतं, तिथे बघा मित्रांनो 1,16,000चं प्रॉफिट. 1,16,000चं प्रॉफिट. का, हे कशामुळे झालं मित्रांनो, थिटा डिके झाला त्याच्यामुळे आणि IV ड्रॉप झाली त्याच्यामुळे 1,16,000चं प्रॉफिट. याला आणखी समोर करूया मित्रांनो. आपण जाऊया 27 फेब्रुवारीला 1,17,000चं प्रॉफिट. आणि मित्रांनो मार्केट बघा खाली जात आहे, क्रॅश होत आहे 17,400वर. सो 18,000वरून 17,400, 600 पॉईंटचा मार्केटमध्ये ड्रॉप आला मित्रांनो. तरीही आपल्या प्रॉफिटला जरासाही धक्का लागलेला नाही आहे. ओके. आपलं जे प्रॉफिट होतं ते ऑलमोस्ट सेम आलेलं आहे. 1,17,000 1,18,000 इथं प्रॉफिट तुम्हाला दिसत आहे. मार्केट 600 पॉईंटचा ड्रॉप होऊन सुद्धा. आणि हाच फायदा राहतो मित्रांनो लाँग टर्म ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये. तुमच्याकडे काय राहते, रेंज ही दूरची राहते. दूरची रेंज असली ना तर तुम्हाला काय राहते, एक मोठं प्रोटेक्शन राहते. सो मित्रांनो, आणखी याला मार्केटला आपण समोर घेऊया. 17,390, 1,33,000चं प्रॉफिट. 1,38,000चं प्रॉफिट. एक दिवस आपण समोर घेऊया मित्रांनो. 1,47,000चं प्रॉफिट 2 मार्च. ओके. म्हणजे फेब्रुवारी महिना पूर्ण संपला. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला या स्ट्रॅटेजीने जवळपास 1 लाखाचं प्रॉफिट देऊन गेली होती. सो मार्च महिना सुरू झाला मित्रांनो, 1,45,000चं प्रॉफिट. ओके.
मार्केट 17,706 पुन्हा रिकवर झालं मित्रांनो आणि रिकवर होऊन बघा 1,55,000चा प्रॉफिट. जसं मी तुम्हाला सांगितलं झिगझॅग मोमेंट या स्ट्रॅटेजीसाठी खूप महत्त्वाचे राहतात मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय होते मॅक्झिमम प्रॉफिट. सो 8 मार्च मित्रांनो 1.5 लाखाचा प्रॉफिट आपण 8 मार्चला आलेला. 9 मार्च 1,51,000. सो 1,24,000. पुन्हा मार्केट क्रॅश झालं मित्रांनो, बघून घ्या तुम्ही 17,400. सो हा जो पिरियड होता ज्याच्यामध्ये मार्केट आहे ना खूप जास्त मुवमेंट करत होता आणि बघा ही स्ट्रॅटेजी आहे ना एका पॉईंटला झुकलेली आहे आणि आपलं जे प्रॉफिट होतं मित्रांनो 1.5 लाखावरून डायरेक्टली काय 73,000 रुपीजवर आलं. एवढं मार्केट क्रॅश झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीने लॉस दिलेला नाही आहे. तुम्ही बघा 17,150 म्हणजे आपण म्हणू शकतो मित्रांनो 18,000वरून 17,150 जवळपास 1,000 पॉईंटचा निफ्टीमध्ये ड्रॉप झाला. 1,000 पॉईंटचा ड्रॉप होऊन सुद्धा या स्ट्रॅटेजीने आपल्याला नुकसान दिलं नाही. मान्य करतो आपलं जे 1.5 लाखाचं प्रॉफिट होतं ते 1.5 लाखाचं प्रॉफिट हे अर्ध्यावर आलं 17,000. आता जी मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की ही स्ट्रॅटेजीला जर वर्स्ट केसमध्ये काय करायचं की तू जर इन केस जर मार्केट खाली जात आहे, मार्केट जर क्रॅश होत आहे, तर या केसमध्ये तुम्हाला जर या स्ट्रॅटेजीमधून तुम्हाला वाचायचं असणार तर काय करायचं मित्रांनो, जेव्हा पण ही स्ट्रॅटेजी या ब्रेक इव्हेंटला येणार तेव्हा या स्ट्रॅटेजीमधून काय करायचं आपण एक्झिट करायचं. सो मित्रांनो ब्रेक इव्हेंटला आल्यानंतरच या स्ट्रॅटेजीमधून एक्झिट करायचं. अदरवाईज या स्ट्रॅटेजीला तुम्ही काय करू शकता कॅरी फॉरवर्ड करू शकता. बाकीच्या पण गोष्टी असतात मित्रांनो, जसं काही आपण ॲडजस्टमेंट करतो. पण जर तुम्हाला ॲडजस्टमेंट हे माहीत नसणार काय असते तर तुम्ही काय करायचं स्ट्रॅडलमध्ये ब्रेक इव्हेंटला आलं तर त्याच्यातून चुपचापनी काय करायचं एक्झिट करायचं. एक्झिट याच्यासाठी मित्रांनो कारण इकडे जे लॉस आहे तो तुमचा अनलिमिटेड राहतो. सो ऑप्शन सेलिंगमध्ये आपण कधीही अनलिमिटेड लॉस घेत नाही, आपण काय करतो एक केअर घेतो. सो ब्रेक इव्हेंटला आलं तर तुम्ही एक्झिट करा आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग कन्सेप्ट माहीत असणार, स्ट्रॅडल कशी ॲडजस्ट करतात ह्या गोष्टी जर माहीत असणार तर याला तुम्ही बॅक टेस्ट करू शकता मित्रांनो, याला तुम्ही फायर टेस्ट करू शकता. आणि हे ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगचे कन्सेप्ट आपण ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगच्या कोर्समध्ये शिकवतो. त्याची लिंक मित्रांनो मी तुमच्या कमेंटमध्ये मेन्शन करणार आहोत. रजिस्ट्रेशन सुरू होतं आहे मित्रांनो 1 सप्टेंबरपासून एक नवीन बॅच स्टार्ट होत आहे, ज्याच्यामध्ये आपण ह्याच गोष्टी शिकतो की एखादी स्ट्रॅटेजी घेतो आणि ती जर आपल्या अपोजमध्ये जाते त्या स्ट्रॅटेजीला मग आपण हँडल कसं करतात. सो मित्रांनो इथे मी तुम्हाला याची ॲडजस्टमेंट करून दाखवणार नाही आहो. ॲडजस्टमेंट तेव्हाच राहते जेव्हा ब्रेक इव्हेंट क्रॉस होते तेव्हा. सो चला आपण पुढे जाऊया मित्रांनो आणि मार्केट बघून घ्या मित्रांनो. जवळपास 17,200ला पुन्हा 98,000चं प्रॉफिट, देन 52,000चं प्रॉफिट आणि मार्केट बघा मित्रांनो 17,000च्या खालीसुद्धा गेलेलं आहे. 16,944ला मार्केट आलेलं आहे आणि इथे ब्रेक इव्हेंटला तुम्ही इथे आलेला आहात तरी तुमचा 52,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो तुम्ही जर एक कन्झर्वेटिव्ह जर ऑप्शन सेलर असणार आणि तुम्हाला जर लॉस होण्याची भीती वाटत असणार तर तुम्ही या पॉईंटला काय करू शकले असते एक्झिट करू शकले असते 52-53,000चं प्रॉफिट घेऊन सुद्धा. सो आपण याला पुढे करूया कारण आपला इथे ब्रेक इव्हेंट क्रॉस झालेला नाही आहे, याच्यामुळे आपण ॲडजस्टमेंट पण करणार नाही आहोत. सो मार्केट पुन्हा रिव्हर्स बॅक झालं मित्रांनो आणि जर आपण बघितलं तर पुन्हा 16,985ला मार्केट आलेलं आहे आणि प्रॉफिट जवळपास 79,000 आता इथे प्रॉफिट आलेला आहे. 21 मार्चला आलेला आहो. सो मार्च महिना जो होता या मार्च महिन्यामध्ये निफ्टी काय झाली होती मित्रांनो क्रॅश झाली होती. म्हणजे फेब्रुवारी ते मार्च हा जो पिरियड होता त्याच्यामध्ये निफ्टी क्रॅश झाली होती. 18,000वरून डायरेक्टली 17,000 म्हणजे 1,000 पॉईंटचा ड्रॉप आला होता. 1,000 पॉईंटचा ड्रॉप येऊनसुद्धा आपल्याला या स्ट्रॅटेजीने लॉस दिलेला नाही. सो हे राहते मित्रांनो या स्ट्रॅटेजीचा बेस्ट टायमिंग. म्हणूनच ही स्ट्रॅटेजी बेस्ट टायमिंगला बेस्ट स्ट्राईक प्राईसला तुम्ही जर घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला नुकसान होणारच नाही. आणि हे बॅक टेस्ट करून दाखवतो मित्रांनो. पुन्हा काय झालेलं आहे की मार्केटनी बाउन्स बॅक केला आणि बघा मित्रांनो 1,10,000 91,000चं प्रॉफिट. याला आता मी फास्टमध्ये पुढे घेत आहो कारण आपला व्हिडिओ लेंदी होत आहे. सो 77,000चं प्रॉफिट, 80,000चं प्रॉफिट, 29 मार्च आलेला आहे. 2 महिने निघून गेलेले आहेत ही स्ट्रॅटेजी घेऊन आणि आपण 80,000च्या प्रॉफिटमध्ये आलेला आहो. इथं होत आहे मित्रांनो थिटा डिके आणि बघा 31 मार्च आणि डायरेक्टली मार्केट गॅपअप झालं. मार्केट गॅपअप होताच आपलं जे प्रॉफिट आहे डायरेक्टली 1,40,000वर गेलं मित्रांनो. सो याला मी आणखी पुढे करतो मित्रांनो. आपलं टार्गेट आहे 2.5 लाख जेव्हा येणार तेव्हा या स्ट्रॅटेजीमधून आपण काय करणार टाटा बाय बाय. सो 1,81,000 मित्रांनो, 1,88,000, 6 एप्रिल, 10 एप्रिलला 2 लाख. चला 2 लाखचा जो मॅजिकल आकडा आहे तो आलेला आहे आपल्याला. ओके इथे काय ठेवलं आपण मित्रांनो फक्त आणि फक्त पेशन्स. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं सुद्धा काम पडलेलं नाही आहे. सो बॅक टेस्टिंग जे म्हणतो आपण फायर फायटिंग ते करायचं काम तुम्हाला पडलेलं नाही आहे. जर तुम्ही जर एखादे नवीन ऑप्शन सेलर असणार आणि तुम्हाला ॲडजस्टमेंट वगैरे ह्या गोष्टी भीती वाटत असणार तर तुम्ही लाँग टर्मच्या ऑप्शनमध्ये काय करायचं मित्रांनो स्ट्रॅटेजी बनवायचं आहे. चला 2 लाखाचा प्रॉफिट आपल्याला आलेला आहे. 2,10,000
याला आणखी दिवस समोर घेता मित्रांनो 2,09,000 आणि 2,13,000. आपण आपल्या टार्गेटच्या ऑलमोस्ट जवळ आलेलो आहे मित्रांनो. 2,20,000 ओके आणि 2,20,000 20 एप्रिल 21 एप्रिलला 2,30,000च्या आसपास, 2,35,000 24 एप्रिल, 2,47,000 हे आलेलं आहे मित्रांनो आपलं टार्गेट. आणि या पोझिशनला मी काय करतो मित्रांनो, ही टार्गेट आल्यानंतर या स्ट्रॅटेजीमधून काय करत असतो, एक्झिट करत असतो. तर तुम्ही बघून घ्या 2,47,000 म्हणजे ही स्ट्रॅटेजी घेतल्यानंतर आपल्याला 28 जूनपर्यंत पण वाट बघायची गरज पडली नाही. म्हणजे फेब्रुवारीमध्ये घेतली होती आपण, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 3 महिन्यामध्येच या स्ट्रॅटेजीने काय दिलं आपल्याला, मॅक्झिमम प्रॉफिट दिलं 1,47,000. याला आणखी एक काम करूया मित्रांनो, आणखी एक दिवस पुढे घेऊया, बघूया की आपला जो एक्झॅक्ट राऊंड फिगर म्हणतो आपण 2.5 लाख ते येणार आहे की नाही आहे. सो येस, जसा याला एक दिवस आपण समोर घेतलं तसं आपल्याला काय आलेला 2,56,000चा प्रॉफिट. आता तुम्ही इथे म्हणसाल की सर 2,56,000चा प्रॉफिट आहे आणि ही स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली मिडलमध्ये आहे, तर ह्या स्ट्रॅटेजीला आपण होल्ड करायचं, याला प्रॉफिट बुकिंग करायचं नाही. सो मित्रांनो अशी गलती करायची नाही आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं ही स्ट्रॅटेजी एका साईडला झुकली होती. तर काय राहते, कुठली पण जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी घेता त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं टार्गेट येते, ते टार्गेट आल्यानंतर आहे ना मित्रांनो त्या स्ट्रॅटेजीला होल्ड करायचं नाही, त्या स्ट्रॅटेजीमधून एक्झिट करायचं. सो मित्रांनो 5 लाखाचं मॅक्झिमम प्रॉफिट होतं, तुम्हाला 2.5 लाख भेटलेले आहे. आपण माझी जी इन्व्हेस्टेड अमाऊंट होती ती 9 लाखावर 2.5 लाख, 9 लाखावर 2.5 लाख हे जवळपास मित्रांनो 27% रिटर्न होते. 27% रिटर्न या स्ट्रॅटेजीने आपल्याला दिलेलं होतं. सो मित्रांनो 27% रिटर्न हे खूप जास्त होते लॉंग टर्मच्या ऑप्शन्समध्ये. सो या स्ट्रॅटेजीला आपण इथे काय केलं असतं, एक्झिट केलं असतं. सो मित्रांनो याला पुन्हा बॅक टेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे पुढे, कारण इथेच आपण काय केलं असतं, या स्ट्रॅटेजीला एक्झिट केलं असतं. उगाच हा व्हिडिओ काय होणार, लेंदी होणार. पण तुम्हाला जर बॅक टेस्ट करायचंच आहे 28 जूनपर्यंत, तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, ऑप्स्ट्रामध्ये जाऊन सिम्युलेटरवर हा डेटा तुम्ही पुन्हा बॅक टेस्ट करू शकता आणि चेक करा 28 जूनपर्यंत ही स्ट्रॅटेजीने तुम्हाला कितीचा प्रॉफिट दिला असता, कितीचा लॉस दिला असता. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ह्याच गोष्टी दाखवायच्या होत्या. ही स्ट्रॅटेजी डिस्कस करत होती आणि चंद्रयान 3 हे जे भारताचं एक महत्त्वाकांक्षी मिशन आहे याच्याबद्दल तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं मित्रांनो. नक्कीच एक प्राऊड मोमेंट आहे प्रत्येक भारतीयासाठी. आपण आशा करू मित्रांनो 23 तारखेला भारताचे मिशन दक्षिण ध्रुवावर सक्सेसफुली लँड होणार मित्रांनो. प्रत्येक भारतीयाची छाती मित्रांनो अभिमानाने फुलून जाणार. सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. आपण पुन्हा भेटूया उद्या एक नवीन स्ट्रॅटेजी घेऊन एका नवीन टॉपिकवर. सो तुमचा दिवस शुभ राहो.